हाय फ्रेंड्स, सर्व नमस्कार. वेलकम टू यूट्यूब चॅनल खन्ना मास्टरमाइंड. ओके फ्रेंड्स, आज तारीख आहे 23/6/2025ला मेन बाजारला सुपरफास्ट पॉवरफुल सिग्नलनुसार जोड आलेला आहे. त्याच्यावर आपण म्हणून आज पॉवरफुलमध्ये सोमवारी 23/6/2025ला पॉवरफुल धमाका जोड तुम्हाला मी आपली खन्ना मास्टरमाइंड सर्वांना मी देत आहे. कारण की सिग्नल आल्याशिवाय आपण मोठी कार्यक्रम करायचं नाही. तुम्हाला मी ऑलरेडी बोललेलं होतं की सिग्नलला वेटिंग करायला पाहिजे. सर्व सिग्नल बाहेर पडलेला आहे. हा जोड पॉवरफुलमध्ये तयार होऊन बाहेर पडणार आहे. ओके फ्रेंड्स, ज्याने मटकामध्ये लॉस आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर मग प्ले करा. आज मेन बाजारला पॉवरफुल धमाका तुमच्यासाठी मी घेऊन आलेला आहे. व्हिडिओ पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. आणि मी सांगितल्याप्रमाणे आपली खन्ना मास्टरमाइंड परिवारांना की मंगळवारी आणि शुक्रवारी पॉवरफुल धमाकादार मुंबईमध्ये मेन बाजारमध्ये फायनल केलेला आहे. शुक्रवारी अनलिमिटेड जोड आणि ऑफ संगम आहे माझा पॉवरफुलमध्ये, ते फायनल करणार आहे. पण उद्या पॉवरफुल ऑफ संगम प्युअर ओरिजिनल लाईनवरून येत आहे. ओके फ्रेंड्स, पण आज मेन बाजारला सुपरफास्टमध्ये पॉवरफुलमध्ये ओपन काय येणार आहे, पेनल काय येणार आहे, क्लोज काय येणार आहे, ही सर्व आपण फायनल करणार आहे. ओके फ्रेंड्स, चला आपण लाईनवर जाऊया. ओके फ्रेंड्स, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ओरिजिनल लाईन ओरिजिनल बेस आल्याशिवाय आपण फाउंडेशन पकडायचं नाही. तुम्हाला मी नेहमी सांगतोय. हा तारीख बघा 21/12/2020ला हा सत्या ओपन होऊन फरक बाहेर पडतोय 7. हा 74वर जोड बाहेर पडतोय 55. पूर्ण ध्यान देऊन बघा. फाउंडेशन कोणालाही न कळणारा न समजणारा फाउंडेशन. सत्याला फरक 7 जोड, त्याच्यावर बुधवारी 55, मंगळवारी बुधवारी. सेकंड त्याचे आहे. हा तारीख आहे 2021ला 26/7/21ला. दशाला फरक 8, 7 आणि 3 10. दशावरून फरक 8 यायला पाहिजे बुधवारी. त्याच्यावर चौका ओपन जोड बाहेर पडतो 41. पहिला 10 बेरीज, नंतर 5 बेरीज, आता परत 10 बेरीज यायला पाहिजे. सत्या 3 तर दशा 3 तर तिरी ओपन होऊन 9 फरक यायला पाहिजे. 9 फरकावर तिरी ओपन होऊन 10 बेरीज यायला पाहिजे. हा फाउंडेशन कोणालाही न कळणारा न दिसणारा फाउंडेशन आहे फ्रेंड्स. किती ओरिजिनल बेस बघा. हा 74वर पंजाब ओपन 55 बाहेर पडला. त्याच्या खाली ओपन बाहेर पडतोय छक्का. छक्का ओपन होऊन बेरीज बाहेर पडतोय 9 बेरीज, जोड बाहेर पडतोय 63. हा 08वर 41 बाहेर पडलं की त्याच्या खाली ओपन बाहेर पडतोय 8. गुरुवारी 8 ओपन होऊन 9 बेरीज. छक्का ओपन होऊन 9 बेरीज बुधवारी. 8 ओपन होऊन 9 बेरीज गुरुवारी. आता दशा ओपन होऊन 9 बेरीज शुक्रवारी बाहेर पडा पाहिजे. ते लाईनीनुसार प्युअर ओरिजिनल बेसमध्ये 09 बाहेर पडलं आहे. ओके फ्रेंड्स, आता ज्या वेळेला छक्क्याला बेरीज 9 बाहेर पडतोय ना, 9 बेरीजवर ओपन बाहेर पडतोय सत्या. सत्या ओपन होऊन 10 बेरीज बाहेर पडतोय सोमवारी. हा जोड बाहेर पडल्यानंतर सोमवारी ओपन बाहेर पडतोय 2 कमी पंजा. पंजा ओपन होऊन 9 बेरीज बाहेर पडतोय सोमवारी. 10 बेरीज 9 बेरीज, आता 8 बेरीज यायला पाहिजे सोमवारी. तिरी ओपन येऊन 8 बेरीज यायला पाहिजे. सत्या 2 कमी पंजा 2 कमी तिरी ओपन होऊन 8 बेरीज बाहेर पडत आहे सोमवारी 35. आता हा 73 जोडच का बाहेर पडणार आहे तुम्हाला सांगतो फ्रेंड्स. हा 74 55 63 बाहेर पडला ना. हा पंजा ओपनचा 10 बेरीज बाहेर पडणार आहे. ज्या वेळा सत्या ओपन डबल येऊन जोड 73 बाहेर पडणार आहे. पंजा ओपनचा 10 बेरीज, सत्या ओपन डबल येऊन 73. क्लोज पॅनल 670. किती ओरिजिनल बेस बघा 670. सेकंड टेज सेम पॅटर्न. हा चौका ओपनचा 9 बेरीज येणार आहे. पंजानं हा पंजा ओपन येत असेल तर पंजा ओपन स्टँड पाहिजे. तर पंजा ओपन डबल येऊन जोड बाहेर पडा पाहिजे 54. क्लोज पॅनल 780. पहिला क्लोज पॅनल बघा 770, नंतर 780. आता चालूमध्ये हा तिरी ओपन होऊन 10 बेरीज बाहेर पडला 37. हा तिरी ओपनचा 8 बेरीज येणार आहे. तिरी ओपननं जर तिरी येत असेल तर डोक्यावर तिरी ओपन होऊन तिरी ओपन डबल येऊन जोडाला बेरीज 8 यायला पाहिजे. क्लोज पॅनल 690. किती ओरिजिनल फाउंडेशन अटॅच जोड बाहेर पडतोय बघा. सत्या ओपन 10 बेरीज 770. पंजा ओपन 9 बेरीज 780. तिरी ओपन होऊन 8 बेरीज 790. हा सर्वात पॉवरफुल डेंजर शॉट जोड आहे. 35 जोड आहे माझा. क्लोजला पॅनल 790 आहे. पण ह्याच्यापेक्षा खतरनाक म्हणजे काय जोड मी फायनल केला आहे तुम्हाला पहिला क्लिअर कट सांगतो फ्रेंड्स. ओके फ्रेंड्स, आज मेन बाजारला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुपरफास्ट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलं म्हटलेलं आहे. पण पॉवरफुलमध्ये 35 जोड आपण फायनल केला आहे 690 पॅनलना, क्लोज पॅनलना. पण सर्वात मी पॉवरफुल जोड फायनल केला आहे 30
30 क्लोज पॅनल 190. आपण व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला सांगणार आहे ती जोड कसं बाहेर पडणार आहे 190नं. आणि सर्वात माझा सुपला शॉट सिग्नल शूट जोड आहे 178ला 60, 130ला 40. हे सर्व आपण चर्चा करणार आहे. पण 178नं 60 किती पॉवरफुल छक्का ओपन आहे. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे माझा पॉवरफुल क्लोज आहे हाच ती दशा क्लोज आहे. त्यामुळे हा ती जोड मी पकडलेला आहे. ती जोड का पकडलं त्याचे तुम्हाला रिझन ओरिजिनल बेस तुम्हाला सर्व मी दाखवणार आहे. आता हा 178नं 60 जोड कसं बाहेर पडतोय फायनल करूया. हा पॅटर्न बघा फ्रेंड्स, हा तारीख आहे 17/4/2023ला. हा बुधवारी एक्का ओपनून फरक बाहेर पडतोय 10, एक्का ओपनून 11, 1 अंसा 7, 7 ओपनून फरक बाहेर पडतोय 77. इथनं सोमवारी येणारा 33 जो टोटल लॉक पाहिजे. तिरी ओपनून फरक 10 बाहेर पडतोय 33. आपण म्हणणार 11, 22, 33 नाही, कारण की 11 6 वाढ 77, 6 वाढ 33, हा 33 जोड बाहेर पडा पाहिजे. ह्याला अटॅचेबल कसं बाहेर पडतोय बघा फ्रेंड्स. हा जेव्हा 11 बाहेर पडतोय ना, हा 11वर दुरी ओपनून बेरीज बाहेर पडतोय 9, 2 आणि 4 6 छक्का ओपनून बेरीज बाहेर पडतोय 9, 2 आणि 4 6 आणि 4 दशा ओपनून बेरीज बाहेर पडतोय 9. ह्याला म्हणायचं ओरिजिनल लॉक सिस्टम. हा ज्यावेळेला दुरी ओपन बेरीज बाहेर पडतोय 9, त्यावेळेला बुधवारी 11 खाली ओपन बाहेर पडतोय दुरी ओपन पॅनल नोटीस करा 138. हा 77वर 63 बाहेर पडले की ओपन चौका बाहेर पडतोय 158, 138, 158. आता सिंगल शूट पॅनल बाहेर पडा पाहिजे. हा फाउंडेशननुसार 33वर 09 बाहेर पडले की 178 पॅनल प्रिंटिंग होणार आहे फ्रेंड्स या फाउंडेशननुसार. कारण की हा 178 पॅनल कमीत कमी 4-5 बाजून लाईनवरनं येत आहे 178. पण डायरेक्ट आपण मेन फाउंडेशन काय आहे ते आपण चर्चा करूया. हा जेव्हा दुरी ओपन बाहेर पडतोय ना, दुरी ओपन दोराला बेरीज 8, चौका ओपन दोराला बेरीज 7, 8 बेरीज 7 बेरीज. आता 6 बेरीजला छक्का ओपन बेरीज 6 म्हणजे जोड आपलं फायनल आहे 60. या लाईननुसार 60 178 पॅनल 4 बाजून येत आहे दुसऱ्या लाईनवरून. पण मेन लाईन ही हा फाउंडेशननुसार 33वर 09 बाहेर पडले की 178ला 60. मी ऑलरेडी तुम्हाला कल्याणला एकदा असं सेम फाउंडेशननुसार 138, 158 आणि 178 ऑलरेडी मी कल्याणला प्रिंटिंग करून दिलेलं आहे पॅनल. तसंच पद्धतीने हा 178नं 60 ह्या लाईनीनुसार येत आहे फ्रेंड्स. पण मी तुम्हाला नेहमी सांगितलं की दशा क्लोज येणार आहे म्हणून हा सिग्नल ओपन पॅनल सकाळी ऑफ संगम एक सपोर्टला सिग्नल खेळायचा आहे 60. आणि 130ला 40 पण पॉवरफुल स्कीमवरून येत आहे प्युअरमध्ये. पण आपला मेन लाईन ओरिजिनल लाईन जोड काय बाहेर पडणार आहे 30, 120 पॅनल. हा प्युअर 190 पॅनल दशा क्लोज का बाहेर पडणार आहे ह्याचा ओरिजिनल रिझन तुम्हाला सांगतो फ्रेंड्स. ओके, आता मेन लाईन ओरिजिनल लाईनवर कसं अटॅच करतोय बघा. तुम्हाला आपण डायरेक्ट लाईनवर जाऊया. आता प्युअर ओरिजिनल बुकवरून किती ओरिजिनल पुस्तकातनं क्लिअर लाईन कसं येतोय बघा. हा तारीख आहे 1977मध्ये. हा 9वा ओपनून बेरीज बाहेर पडतोय 2. हा फाउंडेशन पूर्ण समजावून घ्या. हा गुरुवारी 9वा ओपनून 2 बेरीज बाहेर पडतोय. सोमवारी जोड बाहेर पडतोय 78. हा 2 बेरीज कट 7 क्लोज जाऊन जोड बाहेर पडतोय 07, 93, 78, 07. फाउंडेशन समजून घ्या. सेकंड याचे आहे 9व्याला बेरीज 2 नंतर 8ला बेरीज 2 बाहेर पडतोय गुरुवारी 2014मध्ये. 8ला बेरीज 2 बाहेर पडले की 78ला 7 वाढ ओपन चौका येऊन 48, 78, 48. नंतर 2 बेरीज कट 7 क्लोज जाऊन 87. पहिला 78वर 07, 48वर 87, 9व्याला बेरीज 2, 8ला बेरीज 2. आता 7ला बेरीज 2 यायला पाहिजे. हा माझा ओरिजिनल जुना फाउंडेशन आहे त्याच्यावर लॉक सिस्टमनुसार हा जोड बाहेर पडणार आहे आज ओरिजिनल बेसमध्ये. हा 2018मध्ये हा 7 ओपन बेरीज बाहेर पडतोय 2. त्याच्यावर सोमवारी जोड बाहेर पडतोय 18, 18वर जोड बाहेर पडतोय 2 बेरीज कट 7 क्लोज जाऊन 67. ओके फ्रेंड्स, फाउंडेशन पहिला समजून घ्या. 93, 78, 07, 84, 48, 87 आणि 75, 18, 67. किती ओरिजिनल फाउंडेशन आहे ना, ही कोणालाही न कळणारा न दिसणारा फाउंडेशन आहे. हा फाउंडेशन हा पहिला 93 जोड, हा 93 जोड ह्याच गुरुवारी मार्केटला रिपीट यायला पाहिजे. तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो फ्रेंड्स. हा 93 जोड बाहेर पडला आहे 1985ला गुरुवारी. हा 9व्याला बेरीज 2. हा सेकंड टेजचा 84, हा 84 जोड रिपीट यायला पाहिजे गुरुवारी. तिथनं टोटल लॉक आहे तो बाहेर पडला आहे 2015मध्ये. आता थर्ड टेजचा 75 जोड, हा 75वर 18, 67 बाहेर पडला 2 बेरीज कट 7 क्लोज.
हा 75 जोड गुरुवारी मार्केटला टोटल लॉक होते 2018 आज अखेरपर्यंत गुरुवारी मार्केटला बंद आहे, तो बाहेर पडला आहे 2025ला चालू रेकॉर्डमध्ये। आता ह्या फाउंडेशनचा मूळ म्हणजे काय आहे फ्रेंड्स, हा 2 बेरीजचा सिस्टम आहे, हा बेरीज आहे 2, हा 2 बेरीज कट 7 फरक बाहेर पडणार 99 जोड बाहेर पडतोय 96। सेकंड टचला 2 बेरीज कट 7 फरक बाहेर पडणार सोमवारी जोड बाहेर पडतोय 63। 9व्याला 7 फरक, 9व्याला 3 कमी, छक्क्याला 7 फरक, छक्क्याला 3 कमी, तिरी ओपन 7 फरक यायला पाहिजे। 2 बेरीज कट 7 फरक 30 जोड सुपला शॉर्ट सिंगल शूट जोड प्रिंट व्हायला पाहिजे फ्रेंड्स, कारण की 2 बेरीज कट 7 फरक प्रिंट होणार आहे। आणि हा ज्या वेळेला 2 बेरीज कट 7 फरक प्रिंट होताना 9व्याला ओपन पॅनल नोटीस करा 2 3 4 रन पॅनल, हा 2 बेरीज कट 7 फरक बाहेर पडताना छक्क्याचा ओपन पॅनल आहे 1 2 3 रन पॅनल, 2 बेरीज कट 7 फरक येताना तिरीला रन पॅनल येत आहे 1 2 0, तुम्ही चेक करू शकतोय तिरीला ओपन पॅनल आहे 1 2 0 हा रन पॅनल आहे। हा 30 जोड सुपल शॉटमध्ये सिंगल शूट प्रिंट होणार आहे। हा 30 का प्रिंट होणार आहे याचं रिअल ओरिजिनल टेबल लॉक सिस्टम तुम्हाला दाखवणार आहे। आता हा फाउंडेशननुसार हा फाउंडेशन 93 84, हा 75 बाहेर पडल्यानंतर हा 2 बेरीज कट 7 फरक आपण बघितलं होते 30 जोड। आता ह्या फाउंडेशननुसार ना क्लोज पॅनल व्हेरी इम्पॉर्टंटमध्ये घेणार आहे, ध्यानमध्ये ठेवा। हा 2 बेरीज कट 7 फरक येताना क्लोज पॅनल 2 5 9 पानात 5 9, 2 बेरीज कट 7 फरक येताना पानात 3 9 5 9 3 9, आता पानात 1 9 यायला पाहिजे। आता पानात 1 9 म्हणजे 190च पॅनल प्रिंट होणार आहे दश्याला। आपलं तिकडून प्युअर ओरिजिनल पॅनल काय फ्रेंड्स 690, त्याचं ओरिजिनल कट पॅनल आहे 190, म्हणून ही पॉवरफुल दोन्हीमध्ये ऑफसंगम प्रिंट व्हायला चान्स आहे। आणि ओपन पॅनल तिरीला रन पॅनल म्हणजे 1 2 0, हा रन पॅनलमध्ये तिरीला 30 आणि 35। आता ह्याचं ओरिजिनल बेस तुम्हाला मी आता टेबलला दाखवणार आहे ओरिजिनल लाईनमध्ये। ओके फ्रेंड्स, आता हा टेबलमध्ये बघा किती ओरिजिनल बेस बाहेर पडला आहे। छक्का ओपन फरक बाहेर पडतोय 3 फरक, छक्क्याला 1 वाढ, सत्या ओपन फरक बाहेर पडतोय 4 फरक, 3 फरक 4 फरक, आता 8 ओपन फरक बाहेर पडायला पाहिजे 5 फरक। किती काढण्याचं लक्ष असते बघा, हा 3 फरक बाहेर पडले की शुक्रवारी जोड बाहेर पडतोय 81, हा 4 फरक बाहेर पडले की शुक्रवारी जोड बाहेर पडतोय 76। 8 ओपन 9 बेरीज, 9 आणि 4 13, 3 बेरीज, 3 आणि 4 17, 7 बेरीज, छक्का ओपन बाहेर पडतोय 98 97, हा 96। हा जेवढा फाउंडेशन बाहेर पडतोय ना 96 81, तर बुधवारी क्लोज पॅनल 130, हा मंगळवारी क्लोज पॅनल 130, हा सोमवारी क्लोज पॅनल 130। किती ओरिजिनल लॉक सिस्टम काढला बघा। आता ज्या वेळेला हा 96 81 बाहेर पडतोय ना, हा बेरीज आहे 9, किती ओरिजिनल बेस बघा। हा 96 81 बाहेर पडला, बेरीज 9 म्हणून 1 2 3 4ला ओपन 9 बाहेर पडतोय गुरुवारी। हा बेरीज आहे 71 76, हा बेरीज आहे 3 1 2 3 4ला ओपन बाहेर पडतोय तिरी। 9 आणि 4 13, 13 आणि 4 17, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे व्हेरी इम्पॉर्टंट अंक असतोय। हा 61चं बेरीज आहे 7 1 2 3 4ला ओपन सत्या बाहेर पडतोय। हा बेरीज 9 ओपन 9 बाहेर पडतोय, तर दोराला बेरीज बाहेर पडतोय 10, हा बेरीज 3 ओपन 3 बाहेर पडतोय, दोराला बेरीज बाहेर पडतोय 10। आता बेरीज 7 ओपन 7 बाहेर पडले की सुपला शॉट सिंगल शूटमध्ये हा 73 जोड बाहेर पडला आहे फ्रेंड्स। किती ओरिजिनल बेस बघा, सिंगल शूट तिरी क्लोज होता आपलं सर्व खंडा मास्टरमाइंड परिवारांना माहिती आहे। हा ज्या वेळेला 9 बेरीज 9 ओपन 91 बाहेर पडतो ना, 10 बेरीज तिरीनं 10 बेरीज 97, हा 10 बेरीज इम्पॉर्टंट आहे, पूर्ण ध्यान देऊन बघा। हा 91 बाहेर पडले की 1 2 3 4ला सोमवारी जोड बाहेर पडतोय 70, हा 37 बाहेर पडले की 1 2 3ला मंगळवारी जोड बाहेर पडतोय 67 70 67, आता 1 आणि दुसऱ्या वीकला जोड बाहेर पडतोय बुधवारी 56, 3 फरक, तिरीला 8 वाढ 1 फरक, 1ला 8 वाढ 9 फरक 95, हा किती ओरिजिनलमध्ये बाहेर पडला बघा। आता ज्या वेळेला हा 70 जोड बाहेर पडतोय ना, हा 70 जागेवर जोड बाहेर पडतोय 70, हा ज्या वेळेला 67 बाहेर पडतोय ना, ह्याच्या दुसऱ्या वीकला जोड बाहेर पडतोय सोमवारी 50, हा 70 2 कमी 50 2 कमी 30 यायला पाहिजे। हा 54 पासून 1 2 तिसऱ्या वीकला हा 30 फिगर यायला पाहिजे। काय यायला पाहिजे, कारण की हा 10 बेरजाचा दशा क्लोज 1 2 3 4ला 10 बेरजा दशा क्लोज जाऊन जोड बाहेर पडतोय 70,
हा 37 पासून 1 2 3 4ला 10 बेरीज 10 क्लोज जाऊन जोड बाहेर पडतोय 50. 7 हा 2 कमी 5 2 कमी तिरी ओपन होऊन हा 10 बेरीज 1 2 3 4ला 10 बेरीज 10 क्लोज जाऊन सिंगल शूट जोड बाहेर पडणार आहे 30 जोड. आता या लाईननुसार आपण चेक केलं ना फ्रेंड्स, तुम्हाला हा 7 ज्या वेळेला ओपन बाहेर पडतो ना, ह्याचा ओपन पॅनल नोटीस करा 269. आता 50चा ओपन पॅनल नोटीस करा 780 दुरी 7 दुरी 6 2 8 2 10 90 ही 120 पॅनलच येत आहे ज्या वेळेला 10 बेरीज 10 क्लोज जाताना 70ला 2 6 9, 10 बेरीज 10 क्लोज जाताना 50ला 780, 10 बेरीज 10 क्लोज जाताना 120. ऑलरेडी इथं डमीसाठी 120 आलेला आहे, पण आपला 2 बेरीज कट 7 फरक येताना रन पॅनल तिरीला 120च पॅनल येणार आहे. म्हणून आज मेन बाजारला सुपरला शॉर्ट 10 क्लोजला मी तुम्हाला सांगितलं आहे 10 बेरीज 10 क्लोज प्रिंटिंग होणार आणि बुकवरून ओरिजिनल पॅनल बाहेर पडणार आहे 190. आपला तिकडून येत आहे 690. यानुसार आपण क्लिअर ओरिजिनल बेसमध्ये हा 120ला 30 35 आणि तिरी गुणिले 190 690 असं मेनमध्ये ऑफ संगम प्ले करायचा आहे. आणि सर्वात सिग्नल शूट आहे 178ला 60 आणि 130ला 40. हा 40 पण व्हेरी इम्पॉर्टंट लाईनवरून येत आहे, पण व्हिडिओ लय मोठी होऊ शकते फ्रेंड्स. म्हणून आज सिंगल शूट तिरी ओपन ओरिजिनल लाईनवरून 120नंच आपण प्ले करूया, कारण की कोणी खेळणार नाही तिरी ओपन खाली तिरी ओपन 120ला 120. पण सिस्टमनुसार आपल्याला सिंगल शूट जोड 30 जोड प्रिंट होणार आहे. क्लोज पॅनल 190 आणि इकडून येत आहे 790 35ला पहिला फाउंडेशननुसार 770 780 790 हा 35ला पॅनल येत आहे. यानुसार फायनल करा, पण ह्याच 100% पेमेंट होणार आहे. ही सर्व पेमेंट उद्या आणि शुक्रवारी पॉवरफुल धमाका होणार आहे खन्ना मास्टरमाइंडमध्ये. ओके फ्रेंड्स, आज सिंगल शूट तिरी ओपनला 190 तिरी ओपनला 790 ही पॉवरफुल मेन ऑफ संगम फायनल करा. ओके फ्रेंड्स, थँक्यू, गुड लक खन्ना मास्टरमाइंड.